वीर निम्मी हाँ हाँ आज काय खाणार? फरारा रोशन ओके. इथे मी फुटाणे घेतले होते, त्याच्यावरची स्किन काढून घेतली होती. याला रोस्टेड चना पण म्हटलं जाते. तुमच्याकडे प्लेन असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता. आणि आपल्याला याला छान बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्याला मी भाजून वगैरे घेतलं नव्हतं, कारण हे छान क्रिस्पीस होते, म्हणजे छान त्याचा पावडर झालेला होता. त्यानंतर इकडे मी डेट्स घेतलेले आहे. त्यामधले आपल्याला डेट्सची बी आहे ती रिमूव्ह करून घ्यायची आहे. तर तुम्ही जेवढा तुम्हाला गोड आवडते त्यानुसार तुम्ही इथे डेट्स ॲड करू शकता. तर मी इथे 20-25 डेट्स घेतलेले होते. 1 चम्मच मी इथे हेझलनट चॉकलेट घेतलेलं आहे. 2 चम्मच आपल्याला कोका पावडर घ्यायचं आहे. थोडंसं दूध ॲड करायचं आहे आणि आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. जसं दाखवलं आहे तशानुसार आपल्याला फाईन अशी एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ही पेस्ट मी आधी ॲड केलेली होती. त्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाहिजे तर पुन्हा आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला ॲड करायचं नाही, म्हणजे आपला याचा गोळा तयार करायचा आहे आणि याचे आपल्याला नंतर बॉल्स तयार करायचे. तर त्यानुसार आपल्याला हे डो बनवून घ्यायचं आहे. तर हे डो थोडंसं आपल्याला घट्टच बनवायचं आहे, खूप जास्त आपल्याला पातळ करायचं नाही आहे. तर अशा प्रकारे आपला आता डो तयार आहे. त्यानंतर मी ते छोटंसं पोर्शन घेतलेलं आहे. याला आपल्याला हातावरच फ्लॅट करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे बदाम ठेवायचे आहे. आतमध्ये तुमच्याकडे हेझलनट असेल तर तुम्ही ते पण ठेवू शकता, किंवा कुठल्याही प्रकारचा ड्रायफ्रूट्स तुम्ही काजू किंवा जे आवडत असेल ते तुम्ही सुद्धा यामध्ये ठेवू शकता. त्यानंतर अशा प्रकारे मी इथे बदाम ॲड करून घेतलेले आहे. त्यानंतर पूर्ण आपल्याला पुन्हा गोल करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सगळे बॉल्स रेडी करून घ्यायचे आहे. तर हे फरारो रोचर चॉकलेट आज आपण बनवणार आहे. तर अशा प्रकारे मी सगळे इथे बॉल्स बनवून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहे काजू. तर मी चॉकलेट घेतलेलं होतं, डार्क कंपाऊंड चॉकलेट तुम्ही यूज करा. इथे माझ्याकडे नव्हतं म्हणून मी डेअरी मिल्क चॉकलेट इथे घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं 1 टेबलस्पून ऑइल ॲड करायचं आहे किंवा बटर ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला डबल बॉयलर मेथडने मेल्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही मायक्रोवेव्ह पण करू शकता. इथे मी काजूचे काही चंक्स करून घेतलेले आहे, ते मेल्ट चॉकलेटमध्ये ॲड करून घेतले आहे. तुम्ही या ठिकाणी रोस्टेड चण्याचे पण चंक्स ॲड करू शकता, किंवा बदामचे, किंवा तुम्हाला जे आवडत असेल हेझलनट किंवा अक्रोडचे पण काप इथे ॲड करू शकता. मला काजू आवडतो त्यामुळे मी काजूचे काप इथे ॲड करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला हे सगळे बॉल्स एक ह्या मेल्टेड चॉकलेटमध्ये कोट करून घ्यायचे आहे यानुसार, आणि एक छान ठेवून घ्यायचे आहे. तर इथे मी आधी प्लेन चम्मचने यूज केलं होतं, पण आता मी इथे फोर्कच्या सहाय्याने करून घेत आहे, म्हणजे एक्स्ट्रा चॉकलेट जे आहे ते खाली निघून जाणार. तर अशा प्रकारे सगळे बॉल्स आपल्याला इथे कोट करून घ्यायचे आहे. त्यानंतर मी इथे थोड्या वेळाला फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, अर्धा तास, कारण वीर आणि नेहमी खूप घाई करत होते. तर यामुळे नाहीतर तुम्ही बाहेर पण याला सेट व्हायला ठेवू शकता. त्यानंतर अशा प्रकारे आपलं चॉकलेट आता रेडी आहे. तर तुम्हाला मी कट करून पण दाखवलेलं आहे. तर मुलांना खूप आवडले होते हे चॉकलेट. तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता घरच्या घरी फरारो रोचर चॉकलेट मुलांसाठी एकदम हेल्दी पद्धतीने. लाईक अँड सबस्क्राईब. खरंच खूप छान वाटतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि माझ्या फ्रेंडच्या मुलीला पण खूप आवडले होते. बाय बाय.